नमस्कार मित्रांनो, मी अक्षय थोरात स्वागत करतो माझ्या व्लॉगमध्ये. आम्ही ठरवलं की गोवा टिकेटला जायचं, तर रेडी होऊन आम्ही निघालो तिथे जायसाठी. आम्ही तिथे पोचलो तर ते गेटवर ते सिक्युरिटी गार्ड होता. तो म्हणे की तुम्ही आधी गाडी घेऊन जाऊ शकत नाही. तर मी राजला म्हटलं होतं की असं काही होऊ शकत नाही, असं ते जाऊ देत नाही. तर राज म्हणे तर मी चेक करू आपण जाऊ देतात की नाही. तर आम्ही तरी गेलो. तर आम्ही हे कालच ठरवलं होतं की आम्ही जाऊ म्हणून. तर मग त्यांनी जाऊ दिलं नाही. तर मग आम्ही बॅक साईडने गाडी घेतली, गाडी टर्न घेतली तिकडून. ते हनुमान टेकडकडून रस्ता जातो तिकडून घेतलेली गाडी. रस्त्यानं बघू शकता तुम्ही कोणी माणूस नाही, एक पण नाही आहे. तिथून नंतर ते खाली गाडी टाकली, तिथून खूप अंधार होता. तिकडून जेव्हा आम्ही गेलो तिकडून आम्ही बुद्ध लेणी समोरून निघलो. तो रस्ता थोडा लंबा आहे, पण मग ठीक आहे समजा, म्हणजे पायी जाण्यापेक्षा तर बेटरच आहे. बाकी पुढं जे काय झालं तुम्ही ते बघू शकता व्हिडिओ. इतके वर तर आलं भाई आता मस्त. हमको सिखा रिया है। चहा ते माझ्या रस्त्याने आता मस्त बाईक मध्ये व्हिडिओ चालू होता बरं. हे याचा फोन हाकून गेला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. थोडंसं एकदम उगं थोडंसं. चला चढ चढ चढ. 4 किलो कमी करता आपल्याला आज. चीटिंग करता है तू. फक्त 4 किलो लय फरक पडतो. चीटिंग 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 करता है तू. चढ चढ. झालं बस, थोडंसंच बाकी आहे. साला पोचलोय त्याच्यात मी. बघा सध्या एवढं सकाळी कोण नाही सध्या. एवढं सकाळी येत नाही थंडीमध्ये. 7-7:30 वर झाले का मग येतं समजा ऊन पडलं. त्याचं माझं तर म्हणणं आहे सकाळी लवकरच यायला पाहिजे. ऑलरेडी 7 नाही 6-5लाच जसं आम्ही आलोय 4:30ला उठून. ₹2 दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। सध्या मला सकाळी आधी जेवढे बी व्हिडिओ काढलेले ना, जे आम्ही बाईक राडून आलो घरापासून स्टार्टिंग केली, त्याचा एक बी याच्या एका व्हिडिओचा बी आवाज येत नाही का. कारण की ते काहीतरी मिसमॅच झालं वाटतं, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली वाटलं. ते चालू केलंय, मी चालू नव्हतं. आय थिंक ते चालू केलंय. आता सकाळी आलं याच्यात. त्याच्यात बी आम्ही 6:30ला पोहोचलो. त्याच्यात बी ते फोनचा स्टोरेज भरला, कारण की ते 64 GB फक्त त्याच्यात. आय थिंक ना 64 GB नाहीच पाहिजे पहिली गोष्ट तर. 4 आणि 64 GB नाही पाहिजे, कारण की 4 GB रॅम ते एकदम लॅक मारतं. परत 64 GB ते एकदम लवकर भरतं. तर तुम्ही माझ्यासारखं असं नवीन एकदम नवीन स्टार्ट करताय आणि तुमच्याकडे फोटो नॉर्मल एकदम छोट्या गोष्टी आहे, जसं छोटा फोन आहे, छोटा म्हणजे असं माईक ते घेतलं मी. माईक छोटा बोलून जातो एकदम. मला 1000 रुपयाचा माईक पडलाय गिरनाराचा S12. हा सोपा आहे, सीधा एकदम भेटून जातं जर कमी याच्यात करत असेल. पण जर फोनचं पाहिजे असेल ना, तर 4 GB रॅम आणि 64 GB मेमरी कार्ड असून त्याचं मेमरी जे असेल ना, ते काही फायदा नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल 8 GB रॅम तर पाहिजे मिनिमम, आणि मेमरी जर पाहिजे असेल तर 128. त्याच्याहून बेटर तुमच्याकडं 12 आणि 256 GB असेल ना, तर एकदम बेस्ट. आणि त्याच्याहून अजून कोणतरी 12च्या वर पेन आला वाटतं कोणतरी, आणि 256 किंवा 512 असं काहीतरी असेल ना, तर लय बेस्ट आहे फोन याच्यासाठी, मेमरी कार्डसाठी, व्हिडिओ वगैरेसाठी. कारण की व्हिडिओची क्वालिटी जास्त असते, त्याची MB जास्त असते. ते आता इथपर्यंत आलंय, तिकडे दाखवले इथपर्यंत आलंय. आता इथून चालू करायचं, स्टार्ट करायचं आपल्याला. मी जसं जाते तर एवढं काही टेन्शन नाही, पण आमचा जरा भाऊ आहे ना थोडासा आहे, त्याला भाऊ पाणी जरा जास्तच लागते, म्हणून त्याचं बघ नाही त्याला चालता येतं. त्याला जमलं तर जाऊ वर, नाही जमलं तर मग काय अर्ध्यामध्येच वापस परत येऊ. चला सोबतच चला. मी एवढं आय थिंक स्क्रिप्टवर लक्ष देणार नाही, म्हणजे असं आता स्टार्टिंग आहे ना, मला एवढ्या काही गोष्टी माहिती नाही कशा करायचं असं कसं नाही. ते एकदा मला असं आय थिंक असं
कॅमेऱ्यात बोलणं असं सोपं वाटतं. पण मग समजा किंवा मी असं स्क्रिप्ट लिहायला गेलो ना, की जसं ते करतात नाही का आजकालचे कंटेंट क्रिएटर, की व्हिडिओ बनवतात आणि ते हे करतात, त्याच्यावर बोलतात समजा नॉर्मली माईक रेकॉर्डिंग करून. ते माझ्यासाठी आय थिंक अवघड आहे. हे बेटर आहे आय थिंक माझ्यासाठी, की डायरेक्ट असं तुम्हाला बोलणं किंवा तुम्हाला सांगणं काहीतरी अलग गोष्टी, ते हे आय थिंक बेटर जास्त. हे माझ्यासाठी बेटर आहे ते स्किप करणं आय थिंक. एक तर आमच्या सकाळचे व्हिडिओ झाले, मला वाटले की ते माझं हे झालं असेल, की काय बोलते हे त्याचा आवाज आला असेल, पण ती आम्ही जेवढं पण बोललो आय थिंक सकाळचं चांगलं बोललो. ते जेवढं बोललो त्यात एका व्हिडिओ पण म्हणे आवाज आला. माईक चेक पण नव्हतं केला. आय थिंक चेक करायला पाहिजे होता एकदा चालू करून, असं एक व्हिडिओ घेतला किंवा त्याच्यानंतर करायला पाहिजे. वर जायचा विचार आम्ही कॅन्सल केला, म्हणजे असं विचार तर केला आधी की वर जायचं, पण आता कॅन्सल केला. काहून की आमचा भाऊ म्हणतोय राज की वर कोणी लोक नाही, जिकडे लोक आहे ना तिकडे जाऊ आपण. म्हणजे आम्ही तिकडे सध्या तिकडे चाललोय, आता तिकडेच जाऊ. म्हणजे त्याचं म्हणणं की वर कोणीच नाही यार, कोणी कशाला जायचं आहे, जिकडे लोक आहे तिकडे जाऊ. म्हणजे जिकडून आलो आहे समजा सध्या तिकडे गेला, तिकडे दाखवू बी तिकडे लोक आहे. सकाळी आम्ही ज्या वेळेस चालतो ना, म्हणजे किती सहाला आलता आय थिंक. आणि येता थोडा वेळ लागला समजा. ते खाली थांबलो आम्ही, ते कॉफी शॉप आहे छोटंसं इथे खाली गोवा टेकडीच्या खाली. तर कॉफी वगैरे पिल्या आम्ही. तर कॉफीच्या खाली तिथं कॉफी पिली, मग वर चढलो ना. तर येता थोडा वेळ लागला समजा, 6:30 झाले. तर येता मग आता जर आम्ही बघायला गेलो ना, तर किती अरे घडीच नाही माझ्याकडं. हां, तर 7:30 झाले असेल ना. तर आता ते लोक जमले असेल तिकडं. म्हणतो तिथं गरज नाही, म्हणजे तिथं लोक नाही ना, तर आपण खाली जाऊ समजा. सध्या चाललं आहे आता. तुझी व्हिडिओ क्वालिटी भारी यार बनला. मस्त आहे. सध्या आम्ही चाललो आहे तर खाली जाऊ. बघू आता गर्दी अशा टायमाला लोक येतात. 7-7:30 एकूण फायदा आहे का? लवकर आलं पाहिजे. किती समजा 6:30 किंवा 6ला तर मी डॉट 6ला इथे पाहिजे. मग ते वातावरणाची मजा घेण्यात मजा आहे, वातावरण बघण्यात मजा आहे. जसं एकदम थोडी धुकं गुलाबी थंडी, एकदम मस्त एक की नाही, एकदम बढिया. म्हणजे तुम्ही जर इथं 5-5:30च्या टायमाला जर तुम्ही इथं आले तर तुम्हाला खूप बेटर वाटेल. सकाळची थंडी हवा, सगळ्या काही गोष्टी.